आणि आता अमृतसर स्टेशनवर पोहोचलेलो आहेत आम्ही। झोपेचे बघ वाट लावल्याने। हा माणूस इथलाच वाटतोय। तर आता आम्ही अमृतसरला पोहोचलेले आहेत। ते उत्तराखंडचे डोंगर आणि तिकडले घाटावर गोल गोल फिरून अक्षरशः वैताग भरलेला। आता कुठे बरं वाटलेलं आहे। डोंगर वगैरे समोर काय दिसत का म्हणजे डोंगर वगैरे। आता मस्त बघी नद्या दिसतात। नद्या कुठे नद्या आहेत तिकडे साईडला। माझं नाही दिसत, मी तुला दिसणार नाही दिसत, तुमची नजरच वेगळी आहे। आता कारमध्ये बसलेलं आहे, कारचं एन्जॉय घेऊ। चला भेटूया नंतर। तेच बघा केस सुकला झाला केस सुकले आहेत अजून आमची पोरांची तयारी झाली का काय माहित। हा बन्यांमध्येच असतो सगळे, काय कवा टी शर्ट कपडे कवा। आणि आता येदू पण इथे तयार झालेला आपला। तर येदू तू व्हाईट कशाला घातलंय? व्हाईट म्हणजे माझ्याकडे ब्लॅक आहे, पण बोलतात की मंदिरामध्ये ब्लॅक शर्ट घालत नाही म्हणून व्हाईट घातलं। हा ते म्हणून पण मी पण तेच घातलंय। बरोबर ना, मी पण व्हाईट घातलंय। म्हणजे कसं दिसतोय? मस्त, खूप मस्त। आज आपण वाटतंय का आपण बाहेर फिरायला आलोय। आम्ही तुम्ही पण तू लग्नाला चालला हल्दीला। तयारी झालेली आहे, आम्ही जात निघतोय आता। आणि ते तयारी नाही झाली अजून। चला भेटूया आपण। आणि आपण जास्तसाठी इथे आलोय ते आपण तुम्हाला दाखवतो आता। तर आता आम्हाला आमचा मित्र भेटलेला आहे, तो म्हणजे आमचा पाजी। आणि तो आम्हाला दाखवतो आहे त्यांचे पंजाब कसं आहे आणि काय आहे ते बघूया आपण ते। तर क्या बोल सकते हैं तो, क्या क्या दिखा सकते हैं हम लोग को? अभी इधर दिखाएंगे आपको गोल्डन टेम्पल, जहाँ पंजाबी में बोलता है दरबार साहब। और शाम को आप जाओगे उधर वाघा बॉर्डर में। वाघा बॉर्डर। थैंक यू। और तू आया इसके लिए बहुत अच्छा लगा, इसलिए तू आया बस हो गया बस। अरे यार आना ही पड़ना था। इधर कभी आएगा? अभी आएगा, आऊँगा थोड़ी देर में आऊँगा मुंबई में। चलो। त्यांचे गुरुंचे ना ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये त्यांचे खालच्या समाधीमध्ये ग्रंथ आहेत लिहिलेले। बाकी समाधीमध्ये कोणाची नाही का बाबा याची आहे त्याची आहे। म्हणजे आता इथं गुरु गोविंद सिंग वगैरे यांची कोणाचीच नाही मिळत, फक्त ग्रंथ आहेत ना त्याचे। आणि ध्यानस्थ आहे, समजलं का? इथे आहे ना काळजाला अशी भीड लागेल अशा प्रकारे शांतमध्ये लोक आहे ना त्याच्यामध्ये येऊन आहे ना मंदिराचं दर्शन करतात आणि 2 मिनिटं थांबतात आणि ध्यानस्थ होऊन आहे ना आपली मनोकामना पूर्ण करतात। आलं लक्षात काय? हे जे आहे आता हे जे मंदिर आहे बघा, हे सोन्याचं मंदिर आहे। त्या टायमाला 1500, 1700, 1700 नंतर काय ह्याच्यामध्ये
हे मोहम्मदचा गजनी, त्याला मोहम्मदचा गजनी म्हणजे गजनी मोहम्मद सांगतात. हा तो राजा होता. तो कोण माहिती आहे का? हे आपलं मोगल बिगल होते बघ त्या टायमाची गोष्ट. त्या टायमाला बरेच महाराजा राजाने आहे ना, बादशाने इकडे हा लुटण्याचा प्रयत्न केला, लुटलं. पुन्हा परत आहे ना ते निर्मिती करण्यात आलं लक्षात. तसंच तो मोहम्मद गजनी आहे ना एका युद्धामध्ये हारला गेल्यानंतर हे राज्य केलं, पूर्ण राज्य केलं. लोक भिकेला लागली जी राहिली ती. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? ह्याच्यावरती चढाई केली आणि ह्याच्यानं सोनं लुटलं. त्याच्यानंतर इकडनं तो सोमनाथला गेला. सोमनाथचं शिवलिंग आहे ना, सोमनाथ ज्योतिर्लिंग, ते पण सोन्याचं मारवलेलं आहे. तिकडे आहे ना पहिल्याचे कसं माहिती आहे, छोटे छोटे राज्य म्हणजे आपलं वसई आहे, वसईचा राजा, आणि पालघर आहे, पालघरचा राजा. तिकडे दान आहे ना, ते श्रीमंत लोक दान, राजे महाराजे हिरे माणिक मोठे चांदी हेच द्यायचे. तर सोमनाथ आहे बघ, हे सोमनाथ आहे ना, हे पूर्ण सोन्याचंच होतं. ते पण कितीतरी वेळा लुटलं आणि त्यांनी ते लुटून, मोहम्मद गजनीने लुटून आहे ना तिकडनं नेऊन आणि त्यांनी आहे ना स्वतःच्या प्रजेला दिलं आणि प्रजा पुन्हा स्थापन केली आणि तो हे झाला. असं त्याचे हे सोन्याची जेवढे आहेत ना तेवढं लुटलेले. त्याच्यानंतर मग इंग्रज आले तर इंग्रजांनी पण ते आपल्या भारतासाठी काय केलं, तेच काम केलं. बरोबर. आता हे मंदिर पाहून झाल्यानंतर आहे ना आपल्याला तुम्ही आहे ना ती खूप स्ट्रिक आहे. तुम्ही सॉक्स नाही घालू शकत, टोपी नाही घालू शकत, चड्डी नाही घालू शकत. खूप आणि तुमच्या खिशामध्ये जर बिडी आणि तंबाखू जरी भेटला ना तरी तुम्हाला बाहेर इथून थांबायचंच नाही ते. म्हणून तर विचार करून इथे येत असेल तर चला. तर आता दर्शन झालेलं आहे. 3 तास पूर्ण लागले आपल्या दर्शनाला. खूप गर्दी, खूप मोठी लाईन होती. आता आमचे हे थोडं जिथे जायचं होतं तिथे थोडा आमचा प्रॉब्लेम झाला, तर जाऊया तरी पण आपण थोडं टाईम काढून. तर आता यांचा लंगर ट्राय करूया, जेवूया थोडं आणि तुम्हाला दाखवतो त्यांचं जेवण. भंडारा भंडारा आपण त्या भाषेमध्ये, त्यांनी लंगर म्हणतात, आपण त्याच्या भाषेमध्ये भंडारा बोलतो. तेच खाऊया आता आपण.
आता परत आलो आहे आम्ही गोल्डन टेम्पलला, कारण की रात्रीचा पण गोल्डन टेम्पल हा असा बोलतात की बघायला पाहिजे आपण. तर तेच तुम्हाला दाखवायसाठी आम्ही परत रात्रीचे आलो आहे. आता तुम्हाला दाखवतो आहे. तर पहा किती सुंदर, पूर्ण असं वाटतंय की काय शब्दच नाही आहेत आपल्याकडे. पहा किती सुंदर आणि किती